नमस्कार, साधना झुमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवतोय महाराष्ट्राची स्पेशल डिश म्हणजे तुमची आमची सर्वांची आवडती पुरणपोळी। आणि पुरणपोळी आपण सणाला तर नेहमीच बनवतो, आपल्याकडे पाहुणे आले तरी पण आपण पुरणपोळी बनवतो किंवा कधीही बनवतो। अगदी आता उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आंब्यांचा सीजन आहे, आमरस असतो तेव्हा आपण पुरणपोळी बनवतो। चला तर मग सुरुवात करूया अगदी परफेक्ट प्रमाणासहित पुरणपोळ्या बनवायला। सर्वप्रथम आपण डाळ शिजवून घेणार आहोत। येथे मी मेजरमेंट कपानुसार 1 कप डाळ घेतली होती आणि तिला अर्धा तास भिजत ठेवली होती। त्या अगोदर ती 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, धूळ माती जाण्यासाठी। तर आता ती या पद्धतीने आहे, आपल्याला आता ती शिजवून घ्यायची आहे। 1 कप डाळीसाठी येथे मी 4 कप पाणी घेत आहे, हवं तर तुम्ही 3 कप देखील घेऊ शकता। 4 कप घेतल्याने काय होतं, कटाच्या आमटीसाठी पुरेसं पाणी शिल्लक राहतं आणि त्याने आपली कटाची आमटी देखील टेस्टी होते, चविष्ट होते। आता यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे। तसेच यामध्ये आपल्याला पाव चमच हळद पावडर टाकून घ्यायची आहे, ऑप्शनल आहे। आणि थोडं तेल टाकून घ्यायचे, याने डाळ लवकर शिजते। डाळ भिजवून घेतल्याने काय होतं, डाळ लवकर शिजते। मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेऊया। डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत। येथे मी गव्हाचं 2 कप पीठ घेतलेलं आहे, तुम्ही हवं तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। पीठ चांगलं बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे, हवं तर तुम्ही कपड्याने गाळून देखील घेऊ शकता। आता यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि थोडं तेल। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे। पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। पीठ फार घट्ट पण नाही मळायचं आणि खूप सैल पण नाही। पीठ आपल्याला चांगलं रगडून रगडून व्यवस्थित मळून घ्यायचे, चांगला स्मूथ गोळा तयार करून घ्यायचे। तर आपलं पीठ मळून तयार आहे, थोडं तेल लावून घ्यायचे आणि पुन्हा मळून घ्यायचे। पीठ आपल्याला आता रेस्टसाठी झाकून ठेवायचे। कुकरची स्टीम पूर्णपणे रिलीज झाली आहे, झाकण काढूया। डाळ शिजली की चेक करूया। हे बघा, डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे। आता आपल्याला डाळ गाळून घ्यायची आहे, हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी यूज करायचंय। डाळीमधलं पाणी पूर्णपणे काढून झालेलं आहे। आता आपल्याला इथे कढईमध्ये डाळ टाकून घ्यायची आहे। एक कप डाळीसाठी येथे मी 1 कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। वजनानुसार तो 150 ग्रॅम आहे आणि डाळ देखील वजनानुसार 200 ग्रॅम होती। हे परफेक्ट प्रमाण आहे। किंवा तुम्ही हाफ कप गूळ आणि हाफ कप साखर देखील घेऊ शकता। गूळ चांगला मिक्स झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे सुंठ आणि वेलचीची पावडर।
यामध्ये तुम्ही जायफळ देखील किसून टाकू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचे। आपलं पुरण व्यवस्थित तयार आहे हे कसं ओळखायचं, हे बघा, हे परफेक्ट साईन आहे। आता आपल्याला ते काढून घ्यायचे। गॅस बंद करूया। चाळणवरती डाळ काढून घेऊया, म्हणजेच पुरण। मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊया। पुरण व्यवस्थित गाळून झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, पुरण व्यवस्थित गाळून झालेलं आहे। आपला पुरणाचा गोळा तर तयार आहे आणि पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे। ते पण आपल्याला चांगलं मळून घ्यायचे। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आणि पीठ व्यवस्थित भिजल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता किती स्मूथ झालेलं आहे। थोडं तेल लावून घ्यायचे। आपलं पुरण पण तयार आहे आणि पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया पुरणपोळ्या बनवायला। यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे। थोडा पिठाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची एक खोलगट वाटी तयार करून घ्यायची। आपण मोदकासाठी करतो तशीच। फक्त ह्या दोन अंगठ्यांच्या साहाय्याने आपल्याला अशी वाटी तयार करून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं पुरण भरता येईल। पुरणाचा गोळा घ्यायचा, या पद्धतीने असं वरती करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित जॉईन करता येईल। अजून थोडं पुरण भरून घेऊया। हे बघा, व्यवस्थित सील करून घ्यायचं, म्हणजे पुरण यातनं बाहेर येणार नाही। या पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं। पीठ लावून घ्यायचंय थोडं। या पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं। हे बघा, याने काय होतं, पुरण एकसारखं पसरलं जातं। आता आपण पोळी लाटून घेणार आहोत। पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची। दोघं बाजूने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची। पोळी अशी दोघं बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची। पोळी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची। आपली पोळी लाटून तयार आहे, तुम्ही बघू शकता। तवा व्यवस्थित तापलेला आहे। पोळी टाकून घेऊया।
पोळी आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे। साजूक तूप टाकून घ्यायचंय, हवं तर तुम्ही तेल पण वापरू शकता। पोळी पलटवून घेऊया। दोघं बाजूने व्यवस्थित पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। पोळी काय टम्म फुगली आहे। आपली गरमागरम पुरणपोळी तर तयार आहे। प्लेट वरती काढून घेऊया। याच पद्धतीने आपण दुसरी पोळी करून घेणार आहोत। व्यवस्थित मळून घ्यायचं। थोडं पीठ लावून घ्यायचंय। पुरणपोळीचं आतील टेक्स्चर बघू शकता तुम्ही इथे, फारच गरम आहे। हे बघा किती पुरण मस्तपैकी पसरलेलं आहे आणि किती प्रमाणात पुरण हे देखील दिसतंय तुम्हाला, गरम गरम आहे। पुरणपोळीच्या आतील पुरण तर तुम्ही बघितलं किती एकसारखं पसरलेलं आहे। तसंच आपल्या पोळ्या तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट आहे। आपल्या गरमागरम पुरणपोळ्या तर तयार आहेत, अगदी मऊ आणि लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा,
तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. त्याने काय होईल, माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल व तुमची कुठलीही रेसिपी मिस होणार नाही. धन्यवाद.